नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठी एस-एस-सी आणि रेल्वे एक्झाम या यूट्यूब चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण घेणार आहोत रेल्वे भरतीसाठी क्वेश्चन आन्सर, जी की सिरीज आपण सुरू केलेली आहे. तिचा आज आहे 34वा भाग. ठीक आहे, 34 नंबरची सिरीज सुरू आहे आणि यामध्ये आपण सगळ्या याच्यावरती काय घेत आहोत, क्वेश्चन आन्सर घेत आहोत, जे की रेल्वेमध्ये येणार आहे, एस-एस-सी जी मध्ये येणार आहे. ठीक आहे, असं नाहीये की फक्त रेल्वेवालेच हे लेक्चर करू शकतात का, की एस-एस-सी वाले करू शकतात. तर ज्यांनी एस-एस-सीचा फॉर्म भरला आहे तेही करू शकतात आणि रेल्वेमध्ये कुठल्याही पोस्टसाठी तुम्ही फॉर्म भरत असाल, भरला गेला असेल तर तुम्हीही करू शकतात. उदाहरण घ्यायचं म्हटलं तर लोको पायलट, टेक्निशियन्स, पोलीससाठी, रेल्वे पोलिसांसाठी आणि आता येणारे पुढचे जे फॉर्म आहे, जे जुलै सप्टेंबरमध्ये येणार आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा काय होणार आहे, याचा फायदा होणार आहे. त्यामुळे आपण आधीच सिरीज सुरू केलेली आहे. सो सगळे स्टुडंट हे लेक्चर फॉलो करू शकतात, लेक्चर बघू शकतात. तुम्ही सर्वात पहिले आपले 2 कामं करायचे आहे. लेक्चरच्या लिंकला शेअर करायचं आहे, सेशनला लाईक करायचं. ठीक आहे, तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. तर बघूया पहिला प्रश्न काय आहे. तुम्हाला आन्सर येत असतील तर ऑफलाईन कमेंटमध्ये आन्सर तुम्ही करून सांगायचे आहेत. ठीक आहे, तर बघा पहिलाच प्रश्न दिलेला आहे. कोणत्या रोगात, ठीक आहे, असा कुठला रोग आहे रक्ताची गुठळी तयार होत नाही, असा कोणता रोग आहे की ज्याच्यामध्ये रक्त गोठत नाही. रक्ताची गुठळी म्हणजे ब्लड क्लॉटिंग होत नाही. जीवविज्ञानामधला आलेला प्रश्न आहे. सो तुम्ही पण प्रयत्न करायचा आन्सर देण्याचा. आपली प्रॅक्टिस सुरू आहे. आपण बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत जात आहोत युट्यूब मध्येच. ठीक आहे, तर तुम्ही लक्ष द्या व्यवस्थित आणि व्यवस्थित आन्सर द्यायचा प्रयत्न करा. आता बघा काय दिलंय. थ्रोम्बोसिस, हिमोफिलिया, निमोनिया, काहीही नाही. काहीही नाही आन्सर येईल का? नाही. निमोनियामध्ये ताप येतो तुम्हाला माहितीये, बरोबर ना. डासाने चावलेला आहे, तुम्ही बेसिक लक्षात ठेवलं तरी चालेल. उरला आहे थ्रोम्बोसिस आणि हिमोफिलिया. काय येईल मग आपला आन्सर, की ज्याच्यामध्ये रक्त गोठला जात नाही असा अनुवांशिक त्रास कोणता आहे, रोग कोणता आहे, तर हिमोफिलिया. ज्यांनी पर्याय नंबर बी दिलेला असेल किंवा विचार करत असतील तर त्यांचं आन्सर बरोबर आहे. आता हा जो आजार आहे हा आपल्या शरीरातील लाल रक्तपेशींशी निगडीत असलेला आजार आहे, की ज्याच्यामध्ये काय होतं, की जे आपल्या रक्तात जे लोहाचं प्रमाण आहे ते कमी झाल्यामुळे हा त्रास संभवतो. ठीक आहे, जाणवतो, संभाव्य आहे, येऊ शकतो आणि हा अनुवांशिक आहे. ठीक आहे, हा काय आहे, जेनेटिकली आहे, जेनेटिकल प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, समजलंय. तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. बघा पुढचा प्रश्न आहे, शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा कोणत्या माध्यमातून केला जातो. आता शरीराला जर ऑक्सिजनचा पुरवठा करायचा असेल तर कोणत्या माध्यमातून केला जातो. बघा रेल्वे भरतीमध्ये जे तुम्हाला सामान्य विज्ञान येत असतं ते पोलीस भरतीपेक्षा वेगळं आहे आणि आरोग्यापेक्षा सुद्धा वेगळं आहे. सो याचा अभ्यास करताना आपल्या लेवल, क्वेश्चनची लेवल, प्रश्न उत्तरे हे थोडंसं चेंज झालेलं असतं. पण जास्त घाबरून जाण्याचं काम नाहीये. तेच कन्सेप्ट आहे, फक्त तुम्ही थोडा डीप मध्ये अभ्यास केला तर होऊन जाईल. 12वी पर्यंतचं तुम्हाला लेवल 2-3 साठी आहे. सो इतकं डिफिकल्ट नाहीये. ठीक आहे, आणि टेक्निशियन साठी जेव्हा जे काय असेल तर पोस्ट तुमच्या ग्रॅज्युएशनच्या पुढच्या जरी असेल तरी आपण इथं सगळं कव्हर करणार आहोत. ओके, काय वाटतं मग, शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा कोणत्या माध्यमातून होतो. लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी, प्लाझ्मा, रक्तपट्टिका पेशींना परवानगी देत नाही. रक्तपट्टिका पेशींना काय, तर इथं फक्त रक्तपट्टिका आहे. हे एक्स्ट्रा टाइप झालेलं आहे. ओके, शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा ऑब्व्हियसली लाल रक्तपेशींद्वारे होतो. का लाल रक्तपेशींद्वारे होतो, कारण आपल्या रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिन असतं. काय असतं, हिमोग्लोबिन. मग हे जे हिमोग्लोबिन आहे याचं कार्य काय सांगा बरं. हिमोग्लोबिनचंच कार्य काय आहे, की ते काय करतं, ऑक्सिजनला वाहून नेतं. ठीक आहे, मग ही हिमोग्लोबिन कोणामध्ये असतं, आरबीसीज मध्ये असतं. आरबीसीज म्हणजे काय, लाल रक्तपेशी, ज्यांना आपण काय बोलतो, इरिथ्रोसाइट्स बोलतो ना. मग बघा एक हिमोग्लोबिनचा जो अणू आहे तो काय करतो, रेणू आहे तो काय करतो, 4 ऑक्सिजन घेऊन जात असतो. किती ऑक्सिजन आहे बघा, हे काय आहे, O2 आहे. काय आहे, O2 आहे. हा कोण आहे, हिमोग्लोबिन आहे. ठीक आहे, आणि हिमोग्लोबिनमुळेच रक्ताला लालपणा प्राप्त झालेला असतो. ठीक आहे, पांढऱ्या रक्तपेशींना आपण काय म्हणतो, सैनिकी पेशी म्हणतो. काय बोलतो सांगा, सैनिकी पेशी. का बरं, कारण आपल्या शरीरामध्ये त्या काय करतात, अँटीबॉडी तयार करण्याचं काम करतात. प्लाझ्मा काय आहे, प्लाझ्मा म्हणजे रक्तद्रव्य आहे, जो की आपल्या शरीरामध्ये किती पर्सेंट असतो, 55% असतो. किती असतो, 55% असतो, ज्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये आवश्यक असणारे प्रथिने बघितले जातात. ठीक आहे, समजलंय सर्वांना. तर एकदा सगळ्यांनी थंब करायचा आहे, लाईक करायचंय सेशनला आणि शेअर सुद्धा करायचंय. ओके, पुढचा प्रश्न बघा, पुनरुत्पादनाशी संबंधित माहिती गोळा केली जाते. कशामध्ये, पुनरुत्पादनाशी डॅश डॅश मध्ये संबंधित माहिती गोळा केली
जाते. डीएनए मध्ये, आरएनए मध्ये, रायबोझोम मध्ये काहीही नाही. आता काहीही नाही तुम्हाला दिलेलं असतं ऑप्शन म्हणून, बट तिथं काहीच त्याचा उपयोग नाहीये. पुनरुत्पादन, पेशी विभाजन करायचंय म्हणजे काय करायचंय, पुनरुत्पादनच करायचंय ना. मग त्या विभाजनाच्या वेळी त्याची जी माहिती आहे ती कशामध्ये असते, कोण त्याला नियंत्रण करत असतो. तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्या घरामध्ये एक प्रमुख व्यक्ती असतो ज्याच्या नियंत्रणात सगळे लोक असतात. ठीक आहे, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आपण फॉलो करत असतो. याचाच अर्थ काय, आपल्या पेशींमध्ये केंद्रक आहे, मग केंद्रकाने सांगितलेल्या फॉलो कर सगळे जे ऑर्डर आहे ते फॉलो केले जातात पेशींमध्ये. ठीक आहे, मग केंद्रकामध्ये असणारा अजून एक कोण आहे, डीएनए, ज्याच्यावरती जनुकीय माहितींचा साठा असतो. समजा तुमची पेशी आहे, पेशीमध्ये केंद्रक आहे, केंद्रकामध्ये डीएनए असतो. डीएनए काय करतो, जनुकीय माहितीचा साठा ठेवतो. काय करतो, जनुकीय माहितीचा साठा करतो. ठीक आहे, मग साठा ठेवल्यामुळे काय होणार आहे, आपल्या ह्याचा आन्सर काय येणार आहे, डीएनए. डीएनए म्हणजे काय, डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड. आणि आरएनए कुठे असतो, आरएनए असतो पेशी द्रव्यामध्ये. कुठे असतो आरएनए, पेशी द्रव्यात, ज्याला तुम्ही काय बोलतात, सायटोप्लाझम. पेशी द्रव्यात, ज्याला काय बोललं जातं, सायटोप्लाझम बोललं जातं. ठीक आहे, समजलं असेल तर जाऊया लगेच आपल्या पुढच्या प्रश्नावर. बघा, थराच्या वाळवंटात कोणत्या प्रकारच्या वनस्पती उगवतात. असा थर असतो बघा. ठीक आहे, मग ते जे वाळवंट आहे तिथे कोणत्या प्रकारच्या वनस्पती उगवल्या जातात. ठीक आहे, हायड्रोफायटस दिलाय, झिरोफायटस दिलाय, मेसोफायटस दिलाय, थॅलोफायटस दिलेले आहे. सो आता हे जे तुम्हाला दिलेले आहेत ना, हे आहे कृषी विज्ञान. ठीक आहे, वनस्पती विज्ञान आणि कृषी विज्ञान मधले पण आहे, ज्याचे आपण बघा, तुम्हाला कुठेही तुम्हाला जर प्रश्न उत्तर करायचे असतील तर युट्यूबवर तुम्ही करू शकतात, पण तुम्हाला जर पूर्ण कन्सेप्ट समजून घ्यायची आहे तर तुम्हाला सिलेबसचा अभ्यास करावा लागणार आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला कन्सेप्ट कळणार आहे का, क्लिअर नाही होणार की कशामध्ये कुठली वनस्पती घेतली जाते, उगवली जाते, किंवा म्हणजे त्याची उगवण जी आहे ती कोणत्या पद्धतीने केली जाते, कोणत्या वनस्पतीला काय म्हटलं जातं, हे तेव्हा कळेल जेव्हा तुम्ही कन्सेप्टचा अभ्यास करणार आहात. ठीक आहे, चला काय आन्सर येणार आहे, झिरोफाइट्स मध्ये. ठीक आहे, ज्यांना आन्सर माहिती होतं त्यांनी काय करायचंय, सेशन मध्ये आन्सर आपल्या ऑफलाईन कमेंट मध्ये आन्सर द्यायचा आहे. ओके, बघा पुढचा प्रश्न बघा, दूषित पाणी प्यायल्याने कोणते आजार होऊ शकतो. दूषित पाणी म्हणजे काय, की तुम्ही दूषित पाणी, दूषित अन्न खात आहात, कुठला आजार होऊ शकतो मग त्याच्याने, कॉलेरा, इन्फ्लुएन्झा, मलेरिया, क्षयरोग. आता हा आरोग्यशास्त्रातील प्रश्न, आरोग्य विज्ञान. पोलीस भरतीचा अभ्यास करताना आपल्याला खूप कमी कंटेंट बघायला भेटलं है ना. आरोग्य विभागाचा अभ्यास करताना थोडंसं आपण नर्सिंग मध्ये गेलो, पण रेल्वे भरतीचा अभ्यास करताना पोलीसपेक्षा आणि आरोग्य विभागापेक्षा वेगळं कंटेंट बघायला मिळतंय. त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होत असाल, मला माहिती आहे, पण एवढं कन्फ्यूज नाही व्हायचंय, कारण रेल्वेमध्ये तुम्हाला जास्त प्रश्न येतात. ठीक आहे, 40 मार्काला जनरल जे अवेअरनेस आहे त्यामध्ये 30 मार्कापर्यंत तुम्हाला सामान्य विज्ञानच येतं. सो म्हणून तुमचे इथं विषय पण जास्त आहे. कृषी विज्ञान पण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं गेलेलं आहे, जे की तुम्हाला पोलीस भरती आरोग्य विभागात नव्हतं. बरं, आता हे आरोग्य विभागामध्ये दूषित पाणी प्यायल्याने कोणता आजार होणार आहे, तर कॉलेरा होणार आहे. कॉलेरा म्हणजे काय, ठीक आहे, कॉलेरा कशामुळे होतो कॉलेराचा जो आपला जीवाणू आहे तो कोणता आहे, व्हिब्रिओ कॉलेरी, ज्याच्यामुळे काय होतो, कॉलेरा होतो. दूषित अन्न किंवा दूषित पाण्याने साथरास काय होतो, पसरतो. मलेरिया डासांच्या चावल्याने, आणि क्षयरोग कशाने होतो, टीबी, मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जंतूने काय होतो, आपल्याला क्षयरोग होतो. ठीक आहे, समजलंय. चला जाऊया पुढच्या प्रश्नावरती. बघा, ट्रॅकोमा हा कोणत्या अवयवाचा रोग आहे. ट्रॅकोमा कोणत्या अवयवाचा रोग आहे बरं, ह्याला जर आपण मराठीत म्हटलं असतं तर तुम्हाला लगेच कळलं असतं, त्याच्यामुळे इंग्लिश मध्ये त्याचं काय दिलं त्यांनी, नाव दिलेलं आहे. आता यकृत दिलेलं आहे, किडनी दिली, डोळा आणि फुफ्फुस, त्याचे ट्रॅकोमा आहे. हा कशाचा रोग आहे, मला माहिती आहे, आन्सर दिलेले आहेत तुम्ही, डोळा. ठीक आहे, ज्यांनी पर्याय नंबर 3 दिलेले आहे त्यांचा आन्सर आला एकदम बरोबर. आतापर्यंत ज्यांनी सेशनला लाईक केलेलं नसेल, लिंकला शेअर केलं नसेल, त्यांनी सर्वप्रथम सेशनला लाईक करून लिंकला शेअर करून घ्यायचंय. ठीक आहे, हृदयविकाराचे कारण म्हणजे काय, हृदयविकार जर झाला आपल्याला त्याचं कारण काय असतं, बघा हृदय जे मायोजेनिक आहे, स्वतःवर कंट्रोल आहे. हृदय काय आहे, मायोजेनिक. आपल्या शरीरात 2 टर्म आहे, एक मायोजेनिक आहे, एक न्यूरोजेनिक आहे. न्यूरोजेनिक म्हणजे मेंदूद्वारे ज्या क्रियांना काय केलं जातं, कंट्रोल केलं जातं, त्यांना आपण न्यूरोजेनिक म्हणतो. ठीक आहे, न्यूरोलॉजिकल मुवमेंट म्हणतो किंवा न्यूरोजेनिक म्हणतो. पण तसं मायोजेनिक काय, स्वतःचा कंट्रोल स्वतःवर असण्याला आपण काय म्हणतो सांगा, मायोजेनिक म्हणतो. पण तरी सुद्धा
हृदय विकार कशामुळे होतो? हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या वाहिनी असतात त्याच्यामध्ये जर ब्लॉकेज निर्माण झाले तर त्याच्यामुळे रक्त पुरवठा होत नाही आणि हृदयावर जास्त प्रेशर येतं, त्याच्यामुळे हृदयविकाराचा आपल्याला झटका येऊ शकतो, म्हणजेच हृदयविकार होतो. सो त्या ज्या धमन्या असतात किंवा ज्या शिरा असतात, ज्या वाहिन्या असतात, त्यांना ब्लॉकेज कशामुळे होतं? तर होतं कोलेस्टेरॉलमुळे. कशामुळे? कोलेस्टेरॉल. कोलेस्टेरॉल जे आहे ते 2 प्रकारचे असते, एक गुड आणि एक बॅड. तर जे बॅड कोलेस्टेरॉल आहे त्या काय करतात? ह्या ज्या आता रक्तवाहिन्या याच्यामध्ये अडथळा निर्माण करतात. ठीक आहे. अशा जर गाठी निर्माण झाल्या तर इथून जाणारं जे रक्त आहे ते हृदयापर्यंत पोहोचेल का? नाही. मग अशा वेळेस काय केलं जातं? बायपास सर्जरी केली जाते. ठीक आहे. अँजिओप्लास्टी केली जाते. ठीक आहे. समजत आहे? हे जर हृदय आहे तर हृदयाला काय केलं जातं? बायपासने. आता एखादा रस्ता आपल्याला कठीण वाटला तर दुसऱ्या मार्गाने आपण त्या आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतोच ना. सोप्या मार्गाने. त्याच पद्धतीने मग हा ब्लॉकेज जो आहे तो जर तसा असेल तर इथून काय केलं जातं? दुसऱ्या मार्गाने रक्तपुरवठा चालू केला जातो किंवा नंतर हे काय केलं जातं? हे जे गाठ आहे कोलेस्टेरॉलचं जी क्लॉटिंग झाली आहे ती काढली जाते. ठीक आहे. ठीक आहे. समजलंय? रक्तातील साखरमुळे आपल्याला काय होतं? मधुमेह होतो, शर्करा होते. रक्तातील प्रथिने तर चांगले असतात आपल्यासाठी. रक्त युरिया म्हणजे काय? रक्त युरिया जास्त युरियाचं प्रमाण रक्तात असेल तर काय होणार? पॉलियुरिया बोलतो बघा आपण त्याला, है ना? हा त्रासच आहे. पण हृदयविकार कशामुळे होतो? कोलेस्टेरॉलमुळे होतो. समजलंय सर्वांना? तर प्रत्येकाने पटापट सेशनला लाईक करायचं आहे, लिंकला शेअर करायचं आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा. मानवी रक्तामध्ये किती टक्के प्लाझ्मा असतो? मानवी रक्तामध्ये किती टक्के प्लाझ्मा असतो? प्लाझ्मा म्हणजे काय? प्लाझ्मा म्हणजे रक्तद्रव्य. रक्तद्रव्य. आता रक्त कशापासून बनलेलं आहे? रक्तद्रव्य, रक्तपेशी आणि पाण्याने रक्त बनलेलं आहे. मग आता बघा आपल्या पूर्ण रक्तामध्ये, ठीक आहे, इथे जर पूर्ण रक्त आपण दाखवलेलं आहे तर त्याच्यामध्ये 55% भाग 55% भाग कशाचा असतो? प्लाझ्माचा असतो. जो कशा कलरचा असतो? येल्लोइश कलरचा असतो. कसा असतो? येल्लोइश. आणि ह्या प्लाझ्मामध्ये 7% काय असतात? प्रथिने असतात. त्या प्रथिनांमध्ये 4 प्रकारचे प्रथिन असतात. कोणते कोणते असतात बघा? पहिलं आहे अल्ब्युमिन. ठीक आहे. दुसरं सांगा कोणतं असणार आहे? ग्लोब्युलिन. हे काय करतात? अँटीबॉडी निर्माण करण्यासाठी, आपल्या शरीरात पाण्याचा साठा ठेवण्यासाठी, त्यानंतर ब्लड क्लॉटिंग साठी काम करतात. फायब्रिनोजेन. आणि चौथं काय आहे सांगा? प्रोथ्रोम्बिन. समजतंय? म्हणजे किती झालं? प्लाझ्मा किती झाले? 55% झालं. समजलंय सर्वांना? तसंच आपल्या शरीरामध्ये किती, रक्तामध्ये किती पाणी हे काढायचं असेल तरी सुद्धा काय केलं जातं? यालाच काय केलं जातं? मेजर केलं जातं. मोजमापाचंच केलं जातं. एन्झाईम उपयुक्त आहे. एन्झाईम कशासाठी उपयुक्त आहे सांगा बरं? श्वासोश्वासात, अन्नपचनात, प्रतिकारशक्तीच्या विकासामध्ये, पुनरुत्पादनामध्ये. आपल्याला सगळ्यात जास्त एन्झाईम म्हणजे जी काही रासायनिक क्रिया चालू आहे, जैव रासायनिक क्रिया चालू आहे, तर त्याच्यामध्ये त्याचा रेट वाढवण्यासाठी आणि ती क्रिया फास्ट होण्यासाठी एन्झाईम कार्य करतात. केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये आपण याला उत्प्रेरके म्हणतो. म्हणजे कुठलीही रिएक्शन चालू असताना जर ते त्याच्यात ओतलं गेलं उत्प्रेरके तर ती रिएक्शनचा रेट फास्ट करण्याचं काम कोण करतं? एन्झाईम करतात. मग तसंच जैव रासायनिक मध्ये उत्प्रेरकांना एन्झाईम म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे मराठी त्यांना विकर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? विकरे म्हटलं जातं. मग विकरे सगळ्यात जास्त उपयुक्त आहे अन्नपचनासाठी. अन्नपचनाची क्रिया करण्यासाठी, जसं तुम्हाला कार्बोदके पचवायचे, प्रथिने पचवायचे, मेद पचवायचे, त्यासाठी आपल्याला अमायलेज, लायपेज, ट्रिप्सिन हे स्वादुपिंडातून सिक्रेट झालेले कोण लागतात? विकरे लागत असतात. समजलंय? चला पुढचा प्रश्न बघा. टिबिया नावाचे हाड मानवी शरीरात कुठे असते रे? टिबिया. आपण बघा बॅचचं जेव्हा लेक्चर घेतलं ना तर त्यावेळेस आपण हे शिकलो होतो. टिबिया नावाचे जे हाड आहे ते कुठे असतं बरं? सांगा बरं. काय सांगता येईल तुम्हाला? कवटीत, हातात, पायात, चेहऱ्यात, तर पायात असतं. टिबिया नावाचं कुठे असतं? पायात असतं. आपण अस्थिसंस्था जेव्हा बघितलं त्यावेळेस आपण काय केलंय हे सुद्धा शिकलो होतो, है ना? चला पुढचा प्रश्न बघा. वनस्पती रोगाचा अभ्यास कशात केला जातो? वनस्पतींचा रोग झालेला आहे, मानवाचा रोग झाला पॅथॉलॉजी, मग वनस्पतींचा रोग झाला तर प्लांट पॅथॉलॉजी. काय? प्लांट पॅथॉलॉजी. ओके. समजलंय? मायकोलॉजी मध्ये शेवाळाचा अभ्यास केला जातो. शरीरशास्त्र म्हणजे फिजिओलॉजी. वनस्पती शरीर विज्ञानामध्ये म्हणजेच काय? प्लांट पॅथॉलॉजी मध्ये. ओके. बघा पिट्युटरी ग्रंथी डॅश डॅश येथे स्थित असते. आता पिट्युटरी ग्रंथीला आपण काय म्हणतो? मास्टर ग्रंथी म्हणतो. काय म्हणतो? मास्टर ग्रंथी. मास्टर ग्रंथी का? कारण ही मेंदूमध्ये स्थित आहे व हिच्याद्वारे 6 आणि अँटेरियर पिट्युटरीद्वारे 6 आणि पोस्टेरियर पिट्युटरीद्वारे 3 हार्मोन सिक्रेट केले जातात.
म्हणजे असे 9 हार्मोन पूर्ण पिट्युटरी ग्रंथीद्वारे सिक्रेट होतात, जे आपल्या ग्रोथसाठी, आपल्या नॅचरल जे दैनंदिन ज्या गोष्टी करत आहोत त्यासाठी, सगळ्या गोष्टींना नियंत्रित ठेवण्यासाठी ते हार्मोन आपल्याला उपयोगात पडतात. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, मास्टर ग्रंथी म्हणतोय ना. मग ही कुठे स्थित असते? ही आपल्या मेंदूमध्ये हायपोथॅलेमस नावाचा एक भाग असतो. ठीक आहे, त्याच्या खालीच काय असते? इकडे पिट्युटरी ग्रंथी असते, पिट्युटरी ग्लँड असते. ठीक आहे, हा काय असतो आपला हायपोथॅलेमस. हायपोथॅलेमस काय आहेत? आपल्या मेंदूमधील तिसरा भाग आहे. मेंदूचा काय आहे? अग्र मस्तिष्काचा तिसरा भाग आहे. समजलंय? पुढचा, दुधात कोणते जीवनसत्व आढळत नाही? दुधामध्ये कोणते जीवनसत्व नसतं? जीवनसत्व अ, ब, क, ड. कोणतं जीवनसत्व दुधामध्ये नसतं? सांगा बरं, काही येईल आन्सर? तर जीवनसत्व क जे आहे ते दुधात नसतं. ठीक आहे, बाकी जीवनसत्व तरी तुम्हाला थोडेफार आढळले तरी जीवनसत्व जे क आहे सी, दुधात नसतं ते. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा. काय आहे? कार्बोदकांमध्ये समाविष्ट आहे. कार्बोदकांमध्ये काय समाविष्ट आहे? चरबी आणि साखर, चरबी, साखर आणि प्रथिने, स्टार्च, साखर आणि प्रथिने, स्टार्च आणि साखर. कार्बोदके कार्बोहायड्रेट्स, ज्याच्यापासून आपल्याला एनर्जी मिळते, आणि कार्बोदके खाल्ल्यानंतर त्याचं रूपांतर ग्लुकोज मध्ये होतं, जे की आपण शिकलेलो आहोत ना. मग कार्बोदकांमध्ये काय असतं सांगा बरं, काय आन्सर येणार आहे? ज्यांना आन्सर येत असेल त्यांनी ऑफलाईन मध्ये सांगायचे, ऑफलाईन कमेंट करायचे आहेत. चरबी नसते म्हणजे हे गेलं. ठीक आहे, चरबी इथं पण आलं, गेलं. ठीक आहे, स्टार्च, साखर, प्रथिने नसतात म्हणजे हे पण ऑप्शन गेलं. मग काय असतं? स्टार्च असतात आणि साखर असते, म्हणजे ऑप्शन नंबर 4 आपलं काय आलेलं आहे बरोबर. ओके, पुढचा प्रश्न बघा. श्वेत क्रांती खालीलपैकी कोणत्या कशाशी संबंधित आहे? श्वेत क्रांती, ठीक आहे, कशाशी संबंधित आहे? व्हाईट क्रांती, श्वेत क्रांती कशाशी आहे? दूध उत्पादन. व्हेरी गुड. दूध उत्पादनाशी काय आहे? श्वेत क्रांती संबंधित आहे. आणि हरित उत्पादन म्हणजे काय? अन्नधान्य उत्पादन म्हणजे हरित क्रांती. ठीक आहे, भारतात सर्वाधिक दूध देणारी शेळीची जात कोणती? चला सांगा. भारतामध्ये आजूबाजूच्या स्थितींवरती लक्ष जर तुम्ही ठेवलं तर तुम्हाला काय समजणार आहे? तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ समजणार आहे. आणि काही जनरल पण प्रश्न विचारले जातात ना, जसं भारतात सर्वात अधिक दूध देणारी शेळीची जात कोणती आहे? कोणती आहे मग? जमुनापुरी. ठीक आहे, नसेल माहिती तर इथून शिकून घ्यायचंय, जास्त ताण घ्यायचा नाही. चला, मुरी कोणत्या पाळीव प्राण्याची जात आहे? मुरी नसेल माहिती तरी काही हरकत नाहीये, हे सुद्धा कृषी विज्ञान आणि तुमचं जे प्राणीशास्त्र आहे यामधून आलेले प्रश्न आहे. ठीक आहे, मुरी जी आहे ती कशाची जात आहे? तर ती आहे म्हैस. म्हैसची जात आहे. ठीक आहे, म्हशीची जात आहे काय? मुरी. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. दुधात कोणता घटक कमी प्रमाणात असतो? दुधात कॅल्शियम तर सगळ्यात जास्त असतं, फॉस्फरस, सोडियम, कोबाल्ट. दुधात सगळ्यात कमी असलेला काय आहे? कोबाल्ट कशात असतं? विटामिन B12 मध्ये असतं की नाही. मग कोणतं काय आन्सर येणार आहे आपलं? कोबाल्ट आन्सर येणार आहे. व्हेरी गुड, आन्सर काय आलेला आहे बरोबर. ठीक आहे, मला माहिती तुम्ही ऑफलाईन मध्ये आन्सर देणारच आहात, माझे हुशार विद्यार्थी आहात है ना. फलन ही प्रक्रिया कोणत्या अवयवात होते? फलन म्हणजे फर्टिलायझेशन. फलन ही प्रक्रिया कोणत्या अवयवात केली जाते? अंडवाहिनी, गर्भाशय, दोन्ही बरोबर दोन्ही चूक. दोन्ही बरोबरही नाहीये, दोन्ही चूकही नाही, याच्यापैकी एकच आन्सर आहे. गर्भाशयामध्ये बाळाची वाढ होते फक्त. फलनाची प्रक्रिया आहे, झायगोट फॉर्मेशन आहे. ठीक आहे, हे कुठे केलं जातं? तर अंडवाहिनीमध्ये केलं जातं, ज्याला तुम्ही फॉलोवियन ट्यूब म्हणतात. हे पूर्ण कन्सेप्ट आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, ही पूर्ण एक कन्सेप्ट आहे. ही या पूर्ण सिलेबसने शिकलं तर तुम्हाला एकदम प्रॉपर लक्षात राहणार आहे. गर्भाशयामध्ये फक्त बाळाची वाढ होत असते, फलित जे होतं ते अंडवाहिनीमध्ये होतं. ठीक आहे, गर्भाशयाचा जो भाग असतो, ठीक आहे, त्याच्या बाजूला ही काय असते? ट्यूब असते, इकडे असते ओव्हरी, दोघं साईडला सारखंच असतं. तर ही जी आहे याला आपण काय बोलतो? याला आपण काय बोलतो? अंडवाहिनी बोलत असतो. ह्याच्यामध्ये बघा, हे तुमचं गर्भाशय आहे, इकडनं कुठे जातात? शुक्राणू, इथे अंडवाहिनीमध्ये जातात, इथे फलित झालेलं अंडपेशी अंडवाहिनीमध्ये असतं, तेव्हाच काय होतं? फर्टिलायझेशनची प्रक्रिया होते. फर्टिलायझेशनची फलनची प्रक्रिया झाल्यानंतर मग गर्भधारणा होते आणि गर्भामध्ये बाळाची वाढ होत असते फक्त. ओके, लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. चला पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न. अर्धगुणसूत्री विभाजन कुठे होते? काय विचारलेलं आहे? अर्धगुणसूत्री विभाजन जे आहे ते कुठे होत असते? फलन प्रक्रियेमध्ये, रक्तभिसरण संस्थेत, मूळ पेशींमध्ये, केंद्रकी विभाजनामध्ये. ठीक आहे, तर फलन प्रक्रियेमध्ये काय होत असतं? अर्धगुणसूत्री विभाजन. कसं? बघा, अर्धे गुणसूत्र 23. बघा, गुणसूत्रांची संख्या असते 46, त्याच्यानंतर पूर्ण 46 आणि 46 गुणसूत्र जर
विभाजित होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, गुणसूत्री. काय म्हणतो त्याला, गुणसूत्री. गुणसूत्री म्हणजे काय, गुणसूत्री विभाजन म्हणजे काहीच अर्ध होत नाहीये ना, म्हणजे काय झालं, ते पूर्ण विभाजन होत आहे, पूर्ण गुणसूत्र डॉटर सेल मध्ये येत आहे. हे गुणसूत्री विभाजन कोणामध्ये होतं, मूळ पेशींमध्ये होतं. पण अर्ध गुणसूत्री विभाजन जे आहे ते फलनामध्ये होते, म्हणजे ज्याच्यामध्ये काय केलं जातं, इथे जर 46 आहे तर जे येणारे डॉटर सेल आहे त्याच्यात फक्त 23 जाणार आहे गुणसूत्र. या 23 ला आपण काय बोलतो, एन नंबर बोलतो. ठीक आहे, 46 ला काय बोलतो, 2n बोलतो. हे सगळं कुठे होतं, झायगोट फॉर्मेशनच्या वेळी. काय बोलतो आपण ह्याला, झायगोट फॉर्मेशनच्या वेळी काय होतं, या प्रक्रिया कामात येतात, म्हणजे फलनाच्या वेळी. ठीक आहे, समजलं असेल सगळ्यांना. तर पटापट काय करायचंय, सेशनच्या लिंकला शेअर करायचे. आजसाठी इतकंच. सेशन आवडलं असेल, लेक्चर आवडलं असेल, क्वेश्चन आन्सर आवडले असतील तर आपल्या सेशनला लाईक करायचं आहे, लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. ठीक आहे, आणि अभ्यास करत राहायचा आहे. भेटूया पुन्हा उद्या 4 वाजता. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, थँक्यू.